सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात नवीन इमारतीच्या उभारणीसाठी भूमिपूजन सोहळा शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला। विद्यालयाच्या विस्तारीकरणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो। या कार्यक्रमाचे उद्घाटन मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे यांच्या हस्ते झाले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे होते। यावेळी खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार माणिकराव कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे सिन्नर तालुका संचालक कृष्णाजी गणपत भगत, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष नारायण वाजे, उच्च माध्यमिक समिती अध्यक्ष विठ्ठल बामणे आणि प्राचार्य उगले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील टिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मुगल, चिटणीस दिलीप दळवी यांच्यासह इतर पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या मनोगतात ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी सांगितले की वाढीव वर्ग खोल्यांची आवश्यकता लक्षात घेऊन सुमारे 90 लाख रुपयांच्या खर्चातून ही इमारत उभारली जाणार असून ती पुढील 6 महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे। यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी नारायण वाजे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित केली। तसेच कृष्णाजी भगत यांनी संस्थेच्या नेतृत्वाचे कौतुक करत या प्रकल्पामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं नमूद केलंय। संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सुरळीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले असून या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आले। जनता विद्यालय डुबेरे येथे वाढीव वर्ग खोल्यांची मागणी फार जुनी होती आणि ती मागणी आज इथं होते याचा मला अतिशय आनंद वाटतो। आजच्या स्वामी जयंतीच्या मुहूर्तावरती याचं भूमिपूजन झालेले आणि जवळजवळ 90 लाख रुपयाची ही इमारत लवकरात लवकर 6 महिन्याच्या आत ही बांधून पूर्ण होणार आहे। याच्यामुळे या विद्यार्थ्यांची जी काही सोय आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये होईल। त्याचबरोबर इथं समोर जे आपण बघतो की नवीन सभागृह सुद्धा प्रकाश वाजे यांच्या सहकार्यातनं उभारलेला आहे, त्याचाही लवकरात लवकर लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे। तसंच शाळेच्या समोरच्या मोकळ्या पटांगणामध्ये या तालुक्याचे आमदार कोकाटे साहेबांच्या निधीमधनं पेवर ब्लॉक सुद्धा बसवले जाणार आहेत। त्याच्यामुळे या शैक्षणिक संकुलाची जी काही गरज आहे ती पूर्णपणे भागवली जाणार आहे। टॉयलेट ब्लॉक त्याचं सुद्धा नूतनीकरण या ठिकाणी होणार आहे आणि एक छान अशी वास्तू सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे। एक चांगलं शैक्षणिक वातावरण याच्यामुळे तयार होणार आहे आणि याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना, शिक्षकांना मोठ्या प्रमाणामध्ये होईल याची मला खात्री वाटते। कुठल्याही शाळेमध्ये तिथं जे काही वातावरण आहे ते चांगलं असलं पाहिजे, प्रसन्न असलं पाहिजे। जुन्या पडक्या इमारती असेल तर विद्यार्थ्यांनाही तिथं शिकायला आवडत नाही, शिक्षकांनाही त्या ठिकाणी शिकवण्यासाठी चांगलं वातावरण असतं। परंतु सुंदर आधुनिक इमारती असल्या, त्यांना रंगकाम चांगलं झालेलं असलं, फरशी चांगली असेल, उजेड हवा चांगला असेल, ते एक चांगलं शैक्षणिक वातावरण जिथं अभ्यास करण्यासाठी पूरक असं वातावरण तयार झालं की आपोआपच विद्यार्थ्यांचं सुद्धा मन लागेल आणि शिक्षकांना सुद्धा शिकवताना चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होईल। त्यामुळे याच्यामध्ये चांगल्या प्रकारची पुढची जे काही भवितव्य आहे विद्यार्थ्यांचं ते नक्कीच चांगलं राहील आणि एक चांगला शैक्षणिक संकुल इथं उभं राहते याचा मला अतिशय आनंद वाटतो। नमस्कार, मी नारायण किरोजी वाजे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष आणि आत्ताच या ठिकाणी आपल्याला ज्यांनी बाईक दिली ते असे संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे, माध्यमिक उच्च माध्यमिकचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष वामनतात्या, आमच्या सर्वांच्या उपस्थितीत बऱ्याच दिवसाची जुनी मागणी आज संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे आणि एक त्या 6 महिन्यात त्या 4 वर्ग खोल्यांचं काम पूर्ण करण्याचं आत्ताच आपल्यासमोर त्यांनी जाहीर केलं आहे आणि कॉन्ट्रॅक्टरने तसं कबूल केलं आहे। ही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शालेय वातावरणासाठी जे आवश्यक जे काही इथं भौगोलिक सुविधा पाहिजे त्यात या फार महत्त्वाच्या सुविधा असल्या तरच विद्यार्थ्यांची शहराकडे जाणारी जी गर्दी ती कमी होऊन जी शहरामध्ये विद्यार्थ्यांना सुविधा मिळतात त्या जर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मिळाल्या तर नक्कीच त्या ठिकाणी विद्यार्थी थांबतील आणि शिकतील। बऱ्याचदा मुलींनी शहराकडे जाण्यासाठी येण्याच्या याच्यापासून पालक त्यांना पाठवण्याच्या तयारीत नसतात। विशेषतः मुलींचा या ठिकाणी फार मोठा सोय या ठिकाणी होणार आहे। म्हणून मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं संस्थेच्या मनापासून आभार मानतो। एक चांगला कार्यक्रम आणि आमची बऱ्याच दिवसाची जुनी मागणी संस्थेने पूर्ण केली। मी सगळ्या सरचिटणीस सर्व त्यांचे सहकारी यांच्या मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि थांबतो। आज डुबेरे हायस्कूल येथे
नवीन 4 खोल्यांचं उद्घाटन हा कार्यक्रम पार झालेला आहे। या कार्यक्रमाकरता आदरणीय सरचिटणीस साहेब नितीनजी ठाकरे साहेब यांनी जे काही त्यांचं योगदान या संस्थेच्या माध्यमातून दिलेलं आहे ते डुबेरेच्या विद्यार्थ्याकरता निश्चित कृष्णवळ आहे। डुबेरच्या विद्यार्थ्यांची चांगली सोय पण एक झालेली आहे। आदरणीय प्रकाशभाऊ वाजे यांच्या माध्यमातून आदरणीय खासदार राजाभाऊ यांच्या माध्यमातून इथे एक मोठा हॉल झालेला आहे। भव्य असं हॉलचं उद्घाटन पण त्यांचं करणारच आहोत, परंतु इथल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची जी सगळी सोय जी आहे ती नाशिक जिल्हा मराठा विद्यापीठ समाज ही अतिशय चांगल्या पद्धतीने पाहत आहे, याचा फार मोठा आनंद आहे। सिन्नर तालुक्यात अतिशय मोठ्या प्रमाणात निधी त्या कार्यकारिणीने आणि आताच्या त्या मंडळींनी सिन्नरकरांना दिलेला आहे, याचा एक फार मोठा एक आनंद आम्हाला सर्वांना आहे। आणि या माध्यमातून सिन्नरच्या ग्रामीण विद्यार्थ्यांची चांगली सोय होती। सिन्नरचं कॉलेज असेल, ITI असेल, नवीन होणारं आमचं लॉ कॉलेज आहे, या सगळ्या संदर्भामध्ये अतिशय चांगली गोष्ट सिन्नरकरांकरता घडत आहे, याचा फार